सर्वसामान्यांचं नाव झळकत असेल तर प्रस्थापितांना त्याचा धक्का बसतो। ही लढाई गरीब श्रीमंत आहे आणि ही लढाई आता जनतेनं हाती घेतली आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय होईल असं निलेश लंके यांनी म्हटलंय। निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा राहुरी तालुक्यामध्ये सुरू असून राहुरी तालुक्यातल्या विविध गावांमध्ये निलेश लंकेंसह राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी कॉर्नर सभा देखील झाल्या। या कॉर्नर सभांमध्ये आमदार तनपुरेंसह निलेश लंके यांनी विरोधी उमेदवारांसह सरकारवर जोरदार टीका केली। 6 दिवस लोटून गेले तरी इतका जनतेचा उत्स्फूर्तपणे सहभाग या यात्रेमध्ये पाहायला मिळतो। म्हणजे रात्री अपरात्री किती उशीर झाला तरी लोक गावातल्या चौकात बसून असतात, आमचं स्वागत करतात। म्हणजे आजपर्यंत मी बऱ्याच निवडणुका पाहिल्या, पण ही यात्रेच्या माध्यमातून मला हे लक्षात आलं की हे सगळं जनतेने हातात घेतलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग पाहायला मिळतो। काही ठिकाणी तर लोकवर्गणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिली का ही तुम्ही जे कार्य हातात घेतलं या कार्यासाठी आमची मदत। राहुरी कारखान्याच्या बाबतीत म्हणजे गणेश सहकारी साखर कारखाना यांच्या ताब्यात आला, गणेश सहकारी साखर कारखाना बंद पाडला। राहुरी सहकारी साखर कारखाना यांच्या ताब्यात आला, राहुरी सहकारी साखर कारखाना सुद्धा बंद पाडला। तुम्ही चालू करण्यापेक्षा बंद पाडण्याचाच घाट या मंडळींनी घातलेला आहे। त्यामुळे जनता आणि कामगार लोक उत्तर देतील त्यांना। राहुरी तालुक्यातील 191 कोटीचा घोटाळा उघडकीस आलाय असं सामना पेपरला मी काल वाचलं। दुसरी गोष्ट, हा लढा जो आहे तो पवार विरुद्ध असा कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होतो। काय नेमके त्यांना माझी भीती वाटत असेल म्हणून एखाद्या सर्वसामान्याचं नाव जर झळकत असेल तर मग कुठेतरी प्रस्थापित लोकांना एक धक्का असतो ना, एक मोठा धक्का पोचतो ना, रे गरीबाचं नाव आपल्या बरोबर जोडलं जातं म्हणून ही लढाई डायव्हर्ट करण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल। शरद पवार साहेबांनी जे देशासाठी ते केलं ते आतापर्यंत कुणीच केलं नसेल। कारण पवार साहेब कृषी मंत्री असताना सगळ्यात चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीतले पवार साहेबांनी घेतले। मदत करण्याचं काम पवार साहेबांनी केलं। पवार साहेब कृषी संरक्षण मंत्री असताना सुद्धा देशाच्या संरक्षण खात्यातले काही निर्णय सुद्धा पवार साहेबांनी घेतले होते। आपण पवार साहेबांची तुलना नाही होऊ शकत। एमआयडीसीच्या मुद्द्यावरून त्यांनी एका टीका केली होती की ठेकेदारीसाठी एमआयडीसी जपली। एमआयडीसीचा मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही सांगता भाषणात की आम्ही 50 वर्ष झाले या जिल्ह्यावर आमचं राज्य आहे, तुमचे वडील अवजड उद्योग मंत्री होते, तुम्ही एखादा तरी मोठा प्रोजेक्ट आणला का ते पहा ना। एक साधं कुक्कुटपालन सुद्धा यांना आणता नाही आलं। मी 2010ला सरपंच झालो एका गावात, हांगे गावात, तर 2 कंपन्या होत्या। आम्ही कंपनीला उद्योजकांना संरक्षण दिलं, त्याचबरोबरीने स्थानिक कामगारांना पण प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आज सुपा एमआयडीसी, रांजणगाव, चाकण एमआयडीसी पेक्षा मोठी एमआयडीसी आज पाहायला मिळते। मागच्या वेळेस खूप मोठ्या मतांनी पराभव त्यांचा झाला, लोकसभेला एकदा पडले होते। असा किंग मेकर म्हणजे कोण, जो आयुष्यात कधी स्वतः पडलेला नाही आणि इतरांना निवडून आणण्याची ताकद ज्याची असते तो किंग मेकर ना। इथं मात्र पालकमंत्र्यांच्या साडीच्या पदराला धरून सध्या त्यांचं काम चालू आहे नुसतं, जसं लहान लेकरू आईच्या पाठीमागे धावत असतं त्याच्या जीवावर चालू आहे सध्या। पवार साहेब हे या लढाईमध्ये देश पातळीवरती आहे, म्हणजे इंडिया आघाडीचं नेतृत्व हे शरद पवार साहेब करतात। त्यामुळं शरद पवार साहेब विरुद्ध एनडीए असा देशभरातला सामना आहे। इथं मात्र 2 उमेदवारांमधला सामना आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना आहे। कालपासून मी माझ्या मतदारसंघात जेव्हा संवाद यात्रा चालू आहे तर मी बघतोय की जनशक्तीचा अभूतपूर्व प्रतिसाद, म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघतोय एवढा अभूतपूर्व प्रतिसाद जनशक्तीचा इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत, संभावित आमचे उमेदवार निलेश लंके यांना मिळतोय। त्यामुळे ही इथली जी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि जे पक्ष फोडणारे विरुद्ध इमानदार लोक अशांची ही या ठिकाणी लढाई आहे। आणि इथं जनशक्तीचा विजय हा 100% होणार, कुठली मला कालपासून तर अजिबात शंका वाटत नाही। जनसंवाद यात्रा राहुरीमध्ये आहे, राहुरी कारखान्याचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी कारखाना ताब्यात घेतला पण तो बंद पाडला। आता काय आहे, राहुरी कारखान्यामध्ये खूप मोठे आश्वासन त्यांनी कारखाना ताब्यात घेतला त्यावेळेस लोकांना दिले होते की बाबा अमुक बँकेचे कर्ज आणू, कारखान्यातल्या तालुक्यातल्या लोकांना
शिक्षण संस्थेमध्ये त्यांना प्राधान्य देऊ, परंतु कामगारांना आश्वासित करण्यात आलं होतं. परंतु अशा प्रकारचे कुठले आश्वासनं पाळले गेल्याचं दिसत नाहीये आणि खूप मोठी नाराजी त्या माध्यमातून सभासदांमध्ये आहे. काही लोकांच्या अशाही भावना आहेत की बाबा इथली काही यंत्रणा तिकडे गेली का वगैरे, अशा लोकांच्या भावना आहेत. माझं मत म्हणून लोकांकडून मी जे ऐकतो ते आहे, त्यामुळे ती देखील मोठी नाराजी निश्चितपणे आहेच. गणेश कारखाना, राहुरी कारखाना, यामुळे प्रवरा कारखान्याचे देखील सभासद नाराज असल्याची चर्चा माझ्या कानावरती येत असते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.